घराला सूट होईल अशी सून या घरात येणार आणि अनिकेतसाठी बायको मी निवडणार. हे बघा बेबी आत्ती, ऐकून घ्या. तुम्हाला असं वाटतं का अनिकेत दादा तुमचं ऐकेल? त्याला जी मुलगी आवडेल तिच्याशीच तो लग्न करणार. तेजा गप्प बस. अरे थोबाड बंद ठेवा तुझं. काय ग एक छवी, त्याला बरंच तोंड सुटलंय आजकाल. हे बघ यावेळी फक्त गप्प बसायला सांगते. पुढच्या वेळेस ना हातच उचलेन. चालवा ना हात. हं? मी पण बघतो कसा चालतो तुमचा हात. मग मी बाई आजीला बोलवेन ना. बाई आजी. तेजा 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 तू डबा भरून घे ना तुझा. ऐक, तू सायन्सचा प्रोजेक्ट केलंयस तुझं? सायन्सचा प्रोजेक्ट नाही ना? मला दाखव सायन्सचा प्रोजेक्ट तुझं काय केलंस बघू मला. मी बाई आजीला पन्ह देऊन येते, तू जा, मी आले. या तेजसची जीभ जास्तच बळबळायला लागलीये. फुकटचं खातोय आणि माज दाखवतोय. नाही तुझा माज उतरवला ना तर नावाची बेबी नाही. काळजी नका करू आणि मी ना एक तुमचं रुटीनच सेट करून ठेवते आणि मीच स्वतः लक्ष देत जाईन सगळीकडे. नको ग, छवी घेते ना काळजी, ती आहे, नको काळजी करूस. बाई आजी, छवी पन्ह घेऊन येते ना, ते प्यायलं की बरं वाटेल तुम्हाला. थोडं पाणी दे ग. हो, हे घे. बायाजी बायाजी हे घे पन्ह घे आधी. हिचं नाव छवी किंवा या म्हातारीची सावली नसून नाक खुपसी असायला हवं होतं. जिथे तिथे मध्ये मध्ये कडमडत असते. आत्ता ही चोंबडी आली नसती तर म्हातारी आज नक्की कोमात गेली असती. इन्स्पेक्टर साहेब, कसं काय येणं केलं? बाई या शांभवी आहेत ना? हो, माझी नाचून. का हिच्याबद्दल का विचारताय? नाही, घाबरायची काही आवश्यकता नाही. मी थोडं राजनाथ बद्दल बोलायला आलो होतो. राजनाथ बद्दल काय झालं? राजनाथ इज नो मोर. तुम्हाला कसं कळलं? आम्ही त्याच्या मागावर होतो. त्याचा पाठलाग करताना त्याचा मृत्यू झाला. म्हणजे नक्की काय झालं? आम्ही त्याच्यावर नजर ठेवून होतो. आम्ही प्रत्येक चौकामध्ये त्याचे पोस्टर लावले होते. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी केली होती. चौकात आम्ही त्याची चौकशी केली, पण तो कुठं सापडला नाही. एका रात्री एका ठिकाणी आम्ही त्याला स्पॉट केलं, त्याचा पाठलाग केला, पण तो तिथून सटकून जाईल या भीतीने आम्ही त्याच्यावर गोळी झाडली, पण तोही त्यातून वाचला आणि त्या भीतीने तो पळून गेला. आम्ही त्याचा पाठलाग चालूच ठेवला, पण तो गोडाऊन मध्ये अचानक पळून गेला आणि त्या ठिकाणी खूप मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्येच तो राजनाथ गेला आणि गोडाऊन मध्ये केमिकल्स असल्यामुळे भडका खूप मोठा झाला
राजनाथ अशा पद्धतीने संपेल असं वाटलं नव्हतं. खरंय, झालं ते दुर्दैवीच झालं इन्स्पेक्टर साहेब. पण काय ना, दुसऱ्याचं वाईट चिंतलं ना ते आपलं पण वाईटच होतं. देव त्याच्या आत्म्याला शांती देव. पुढच्या जन्मी तरी ना त्याला चांगलं वागण्याची बुद्धी देव. इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू. तुम्ही खूप मोठी बातमी दिलीत आम्हाला. साहेब, मला एक विचारायचं होतं. विचारा. नाही म्हणजे स्फोटात राजनाथच मेला हे कसं कळलं तुम्हाला? आम्ही त्याच्या बहिणीला बोलवलं आणि त्या बॉडीची ओळख पटवून घेतली. त्याची बहीण तुमच्या ताब्यात आहे का? बाई, तसे तिच्यावर थेट आरोप नाही आहेत आणि काही पुरावे नाही आहेत, त्यामुळे तिला अटक केली नाही. आणि आमची माणसं तिच्यावर नजर ठेवून आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. आणि शांभवी मॅडम, आता तुम्हाला काळजी करायची काही आवश्यकता नाही. आम्ही ही केस आता क्लोज करत आहोत. भैयाजी, महिन्याभरानंतर मेसेज करतेस तुम्हाला. इतकं पण नसतं चिडायचं की समोरच्या माणसाचं जगणंच असह्य होईल. एनिवे, ऑफिसला जातोय. रात्री घरी आलो की फोन करतो. बाय. तरी भैयाजी. हा भैयाजी, बोल ना. तुला एक न्यूज द्यायची रे. न्यूज कसली ग? पोलीस आले होते घरी. पोलीस आले होते म्हणजे काय झालं? तो राजनाथ पकडला गेला का? काय झालं सांग ना. अरे थांब ना, किती घाई करतो, सांगते ना. काय आहे, पोलीस घरी आले होते आणि ताजा असताना सापडला, पण तो गेला. एक सेकंड, सापडला होता मग गेला? मिनिट, मला जरा कळेल असं सांगशील का भैयाजी प्लीज? काय झालं? बापरे, फायनली आता वहिनी आणि साकेताचं आयुष्य जरा नॉर्मल होईल. होणार रे. शांभवीला सुखाची झोप लागेल, तिचा जीव शांत होईल बाबा. फार त्रास सहन केला रे पोरीनी. आता साकेत आणि शांभवीच्या आयुष्यात कसलंच सावट नसेल. न्यू लाईफ स्टार्ट होईल तर दोघांची आता. हो ना. चांगले. मी काम करतो, एकदा इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून घेतो. अरे तुला तेच सांगणार होते, जमलं तर येता येता जरा पोलिसांकडे जाऊन ये ना, चौकशी तर कर. हो, आता फोन ठेवतो. आता मी ऑफिसला अजून पोहोचायचोय. बाकी आपण रात्री घरी आलो की बोलूच. ओके? हो, जरा आरामात जा. हो, बाय बाय. वाव यार, नाईस. हा बेवडा तर काल जळून मेला ना? मी ऐकलं गोडाऊन मध्ये मेला. ते काय मला माहिती नाही. काल गोडाऊन मध्ये मोठा स्फोट झाला. भीषण आग लागली, त्यातच मेला असेल. राजनाथ, शेवट वाईट झाला ना, असा जळून मेला. हो ना. त्याची बहीण कुठे दिसली नाही. पण
काय ग? ती आपल्यासाठी गुड न्यूज आहे. राजनाथ मेला. आणि आणि ती त्याची बहीण आहे ना, ती पण बेपत्ता आहे, मी असं ऐकलं. हो, मी आता रस्त्याने चालत होते तेव्हा लोक बोलत होती, तेव्हा ऐकलं मी राजनाथ मेला. दी गुड न्यूज. खोटी आहे ही बातमी. तो राजनाथ जिवंत आहे. अगं नाही दी, मी ऐकलं. अगं गोडाऊनमध्ये मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये राजनाथ जळून मेला. मी ऐकला, तर रस्त्याने लोक बोलत होती त्याच्याबद्दल. ऐक ना, तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्त ओळखते मी त्या राजनाथला. त्यांनी हे सगळं मुद्दाम ठरवून केलंय. पोलीस त्याला शोधू नये म्हणून सगळीकडे मेल्याची खोटी बातमी पसरवली त्यांनी. तो किती शातीर आहे ना, हे फक्त मलाच माहिती आहे. ए, तो मेला आहे या बातमीने लगेच हुरळून जाऊ नकोस. सत्य शोधायला लाग. शिरतय का डोक्यात? काय शोधायचंय? सत्य. सत्य. तो राजनाथ कुठे आहे हे समजलंच पाहिजे. दी प्रतीक, मुरुगाच्या जमिनीचे जे मालक आहे त्याला भेटायचं आहे मला. जरा मीटिंग लाईन अप कर ना. ठीक आहे. आणि आता फायनान्सची काय पोझिशन आहे? काही पेपर्सवर तुमच्या सह्या बाकी आहेत आणि एकदा काय त्याच्यावर स्टॅम्प आले की मग सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली. परफेक्ट. ऑल्सो या प्रोजेक्टमध्ये जे काही डेव्हलपमेंट होत राहील ना, ते मला आणि साकेत सरांना वेळोवेळी कळवत राहा. ओके? येस येस शुअर. चालेल, चल निघूयात. निरंजन, बोल ना. ऐक ना, काय? आज घरी इन्स्पेक्टर साहेब आले होते. हा, नो बायाजीचा फोन आलेला मला. राजनाथ गेला. बहिणीचं टेन्शन किती कमी झालंय. तिला तर काळजी करायची काहीही गरज नाहीये. एक संसार मार्गी लागला आणि आता लवकरच दुसरा संसार मार्गी लागणार आहे. दुसरा संसार? अरे, रात गई बात गई. हा, इकडे अरे मला सांग, काय काय अपडेट? काय हा, केलंस का? प्रपोज केलंस? अ, अ, छवी, डोंट टेल मी तू अजून प्रपोजच केलं नाहीयेस. मी अरे काय प्रॉब्लेम काय तुझा? कुठे कुठे वाटतंय? हे मी विचारेन, पण तुला रिजेक्शनची भीती वाटते का? वाटलंच होतं मला. छवी, अगं का घाबरतेस तू? अगं इतकी छान आहेस, कॉन्फिडंट आहेस, हुशार आहेस. हा, दिसायला पण बरी दिसतेस. म्हणजे म्हणजे छान दिसतेस. तुला कुठला मुलगा नाही म्हणणार आहे अगं? हा, हे प्रतीक इकडे ना. कम बोला ना. प्रतीक, मला सांग, छवीने जर तुला प्रपोज केलं तर तुझं काय उत्तर असेल? फिरन क्या? अगं एक सेकंड. छवी मला प्रपोज करा ना. अरे म्हणजे असं इमॅजिन कर की जर तिने तुला म्हणलं, प्रतीक आय लव्ह यू, विल यू मॅरी मी? तर तुझं उत्तर काय असेल? हो की नाही? हा, बघितलं बघितलं, प्रतीक सुद्धा गप्प बसला. त्याला काहीही बोलता येत नाहीये. आणि प्रतीक आहे म्हणून ठीक आहे, पण ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगत बसू नकोस. तुझ्या ना पोटात काही राहतच नाही, सगळ्यांना सांगत सुटतोस. त्यामुळे हा विषय इथे पुरे बस. काय यार प्रतीक, एखाद्या सुंदर मुलीने असं प्रपोज वगैरे करायचं, जरा रिॲक्ट करायचं ना बाबा. तू पण काय शांत उभा होतास? पण ना, एनिवे चल जाऊया ऑफिसला. कम. ऐक ना, ए अनिकेत, मी तिला काय उत्तर देणार ना हे आमच्यात कॉन्फिडन्शियल आहे. आणि मी तिला सांगेन ना, तुला कशाला सांगू? मुळात आधी छवीने मला विचारू दे, मग सांगेन.
आणि आता तर मीच तिला लग्नाची मागणी घालणार आहे. याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात छवी माझी बायको असेल. कारण छवी माझी आहे आणि ती माझीच राहणार. उशीर करू नको हा, फार वेळेत घरी ये. हो गाई. आज तुझा माज मी उतरवणार. आयुष्यभर लक्षात ठेवशील रे. आज तुला तुझी लायकी दाखवते. फोन करायला लावू नको मला. मला जास्त रात्र होणार नाहीये, येईन मी वेळेत. चल येतो. काय रे, कुठे? काय झालं बेबी ताई, काही हवंय का? कुठे चाललाय उंडा राहायला? तो जरा मित्रांच्या मध्ये चाललाय, तासाभरात येईल परत. काही काम होतं का? झालं तुझं बोलून? त्याला प्रश्न विचारलाय ना, मग उत्तर पण त्याला देऊ दे ना. एरवी तर तुझं तोंड खूप चालतं. सगळ्यांसमोर बेबी आत्याला बोलायला फार मजा येते ना तुला. मग आता काय झालं? तोंड शिवलंय? मित्राकडे चाललोय. वाढदिवसाची पार्टी आहे त्याच्या. जाण्याआधी एवढे बूट पॉलिश करून जा. मग हवं तिकडे जा. हा, आल्यावर करतो. हा, आत्ता करायचे. पण मोरू काका तर ऑलरेडी बाहेर गेलेत ना, आणि ते पांढरे शूज घालतात नाही का? उद्यापासून काळे घालतील. आत्ताच्या आत्ता हे बूट पॉलिश कर. काय विचार करतेस तू एवढा? काय झालंय? काय 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 प्रॉब्लेम आहे? मला सांग, तुला तुला सेकंड थॉट्स आहेत का? नाही. मग तो मुलगा गुंड वगैरे आहे? नाही नाही नाही. मग अरे मग कोण आहे तो? हा, खूप चिडतो का तुझ्यावर? चिडका आहे? नाही. मग घरचे खडूस आहेत त्याच्या? अरे मग काय काळा सावळा आहे का? आणि बघ, या कारणासाठी असं करत असशील तर प्लीज, हा छवी, चेहरा नसतो बघायचा, माणसाचं मन बघायचं असतं, मन. अरे तसं काही नाहीये. अरे मग कसं आहे? नोकरीचा प्रॉब्लेम आहे का? आपलं एवढं मोठं ऑफिस आहे, काहीतरी करू आपण. तू इतकं का टेन्शन घेतेस यार? सांग ना कोण आहे, नाही तर डिरेक्टली जाऊन त्याला विचार काय प्रॉब्लेम आहे म्हणून. मला भीती वाटते. बाय्याजीची? नाही, त्याची. म्हणजे मी जर त्याला माझ्या मनातलं सांगितलं तर तो कसं रिॲक्ट करेल याची भीती वाटते. फिरंग्या, हे काय करतोयस तू? सांग. शांत हो, सांगतो सगळं. फिरंग्या, सांग आधी. सगळं सांग ना आधी. तू हे का बांधतोस? वेट, छवी थांबशील का? फिरंग्या, सांग ना. एक सेकंड. फिरंग्या, तू का बांधलीस डोळ्यावर पट्टी? काय? शांत हो. आणि असं समज की आता तो तुझ्या समोर उभा आहे. आणि डोंट वरी, तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे ना आपण, त्यामुळे आता तुला त्याच्या डोळ्यात बघायची काहीच गरज नाही. इमॅजिन कर की एक वाऱ्याची झुळूक आली आणि तो तुझ्या समोर. तो तुझ्या डोळ्यात बघतोय आणि तो तुला विचारतोय, छवी सांग ना, काय आहे तुझ्या मनात? सांग ना, तू काय फील करतोयस माझ्याबद्दल?
मला ऐकायचंय. प्लीज छवी, सांग ना काय आहे तुझ्या मनात. बोल. आय लव्ह यू अनिकेत. अरे निदान आता तरी त्याचं नाव घ्यायचं यार छवी. हा, क्रॅकेड आहेस तू, क्रॅकेड. माझं ना सिरियसली, मी तू पण ना. घाबरू नकोस छवी. लाईफ मध्ये ना खूप कमी वेळा अशा ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आपल्याला. ट्रस्ट मी. लवकरात लवकर सांगून टाक त्याला, नाही तर नंतर उगाच गिल्ट येईल की का नाही सांगितलं. जरा हिंमत केली असती आणि सांगून टाकलं असतं तर त्याने माझं प्रेम स्वीकारलं असतं. का उगाच असं गिल्ट घ्यायचंय ना. सो बी ब्रेव्ह. विचारशील ना त्याला. हो, नक्की विचारेन. हिम्मत ठेवून डोळ्यात बघत विचारेन. ये ना बात. अब होगा धमाका. सांगून टाक त्याला. बेबी ताई, मी करून देते ना पॉलिश. त्याची तुझा नोकर माणसाला जेवढं काम सांगितलंय ना ते त्याने वेळेत करावं. आणि नोकराचा मुलगा नोकरच असतो, मालक नाही मनमर्जी करायला. एवढे बूट पॉलिश कर आणि नंतर तुला हवं तिथे तोंड काळं कर तुझं. करणार नाही. ओरडू नको. तुला मी जेवढं सांगितलंय ना तेवढं कर. नोकर आहेस ना. चल कर. नाही करणार, जा. नाही नाही, आज काही व्हायचं ते होऊ देत. मी बाईजींसमोर पण दाखवून देतो ना किती वाईट आहात तुम्ही. मुद्दाम माझ्याकडून काम करून घेताय ना. खरं तर आता याची काही गरज सुद्धा नाहीये, पण तुम्हाला दुसऱ्यांना त्रास द्यायला मज्जा येते की नाही. काय मिळतं तुम्हाला एवढं एवढं वाईट वागून. आणि मगासपासून सारखं सारखं नोकर 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 काय म्हणता. तू काय करून घेतेस आई बाईला. बेबी आत्या म्हणायचं त्यांना. तुझ्या परत जर काही बोलशील ना तर इथंच फोडून काढी ना. बेबी ताई, म्हणजे मनावर नका घेऊ, तो मूर्ख मुलगा आहे. मी आहे ना घरी, मी करून देते तुम्हाला छानसं पॉलिश. मी करतो पॉलिश. माझ्या आईने कोणासमोर हात जोडलेले नको आहेत मला. यांनाही हेच हवंय ना. ठीक आहे. काय रे, कळली का तुला तुझी लायकी आता. यापुढे बेबीशी वागताना लायकीत राहायचं. छवीला स्कूटीवरून पाडलं तर मग 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 मी तिला सावरून घेईन, तिला डॉक्टरकडे घेऊन जाईन, तिची काळजी घेईन. तिला बरं वाटत नसेल तर घरी घेऊन जाईन. आणि जोपर्यंत तिला बरं वाटत नाही तोपर्यंत तिला माझ्या घरातून सोडणारच नाही. कमाल. कमाल.
ऐक ना छवी, हा बोल ना. मी घरी निघतोय. ओके? हे सांगायला फोन केलायस? नाही, आज गुड न्यूज ऐकायची मला. तू बोलणारच त्याच्याशी. ओके? हो. ऑल द बेस्ट क्रॅकहेड. थँक्यू फिरंग्या. चल बाय, सी यू. थँक्यू अनिकेत. छवी, तू फक्त माझ्या सोबत वेळ घालवणार आज. छवी, सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तुला लागलंय का? तू चल ना, मी दीक्षा बोलवतो, आपण डॉक्टरकडे जाऊ. नाही मी ठीक आहे. अगं असं कसं ठीक आहे छवी? नाही तू चल. अरे प्रतीक, एक मिनिट. काय? ठीक आहे मी, मला काही नाही झालंय. तोल गेलाय फक्त माझा. आणि आता मला कुठेही जायला वेळ नाहीये. माझं खूप महत्वाचं काम आहे फिरंग्याकडे, सो मला जायचंय. हा, बाय बाय बाय. अनिकेत, सारखं अनिकेत नावाचा जप करते. सतत त्या अनिकेतवरच लक्ष आहे हिचं. नाही, चुकतेस तू, खूपच चुकतेस. तर यापुढे जर तू माझं ऐकलं नाहीस ना, तर तुला शिक्षा मी देणार. तेजो, कुठे निघालायस? डोक्यात राग घालून घेऊ नको. का असं बघतोस डोकं फिरल्यासारखं? हो, फिरलंय ना माझं डोकं. पण मी या घरात राहणार नाहीये. कुठे जाणार आहेस? कुठेही जाईन, काही करेन, पण या बाईचा त्रास सहन करून घेणार नाहीये मी. नोकर म्हणून सारखी हिणवत असते ती मला. अरे पण त्याने तुझ्या अंगाला भोकं पडतायत का? हं? तुला माहितीये ना, तर तशाच आहेत बेबी हत्या. हे बघ, ती माझी आत्या नाहीये. ती माझी आत्या असती ना, तर असं वागलीच नसती ती माझ्याशी. माझं इथे कोणीच नाहीये. बाईची पण कोणी नाहीये. साकेत दादा, अनिकेत दादा, कियारा, हे कोणीच नाहीयेत तुझे. पण हे घर आपलं नाहीये. हे बघ, आता तू मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. आपण नोकर आहोत या घरातले. या घराशी आपलं काहीही नातं नाहीये. शांत हो. आणि असं समज की आता तो तुझ्या समोर उभा आहे. प्लीज छवी, सांग ना, काय आहे तुझ्या मनात? आय लव्ह यू अनिकेत. पासपोर्टवर शिक्के, जगभराच्या वाऱ्या. पासपोर्टवर शिक्के, जगभराच्या वाऱ्या. छवीमुळे मिळाल्या आयुष्याला दिशा खऱ्या. परदेशात मिळाली करिअरची नवी वाट. छवीमुळे मात्र कायम प्रेमाचीच पहाट. विमान उंच उडालं ढगांच्या पार. छवीमुळे झालं आयुष्य सुंदर साकार. जग पाहिलं खूप, अनुभवले रंग हजार. जग पाहिलं खूप, अनुभवले रंग हजार. छवीचं नाव घेतो, हीच माझ्या मनाचा आणि या घराचा आधार. फिरंग्या,
तुझं आणि माझं नातं मैत्री पलीकडच्या प्रेमाचं असेल. आपल्या दोघांचा संसार म्हणजे आनंदी सहजीवन असेल. आपण दोघं बेस्ट कंपॅनियन असो तिरंग्या. आपली जोडी अशी गोड असेल.